अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली। हे हत्याकांड लपवण्यासाठी पतीने ती आजारी असल्याचा देखावा केला। मात्र उत्तरीय तपासणी अहवालात खुनाचा खुलासा झाला आणि पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली। ही थरारक घटना मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे। सुनील नारायण यदुवंशी वय 26 वर्ष असे अटकेतील आरोपी, तर राणी सुनील यदुवंशी 19 असे मृत महिलेचे नाव आहे। सुनीलचे 2 वर्षापूर्वी राणीशी लग्न झाले। यदुवंशी कुटुंब मध्य प्रदेशातील रहिवासी आहे। कामाच्या शोधात सुनील आई आणि पत्नीसोबत नागपुरात आला। मानकापूर रिंग रोडवरील दावत लॉनमध्ये त्याचं काम सुरू होतं। तेथे सर्वंट रूममध्ये तो कुटुंबासह राहत होता। सुनील आणि राणीला 8 महिन्याची मुलगीही आहे। गत काही दिवसापासून राणीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता। यावरून दोघांमध्ये वाद झाला होता। शनिवारी रात्री सुनील त्याच्या मित्रासोबत धाब्यावर जेवण करण्यासाठी गेला होता। रात्री 2 वाजताच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला। दरवाजा उघडताच राणी कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसली। त्याने याबाबत विचारले असता ती घाबरली आणि फोन कट केला। सुनीलने तिच्याकडून फोन घेण्याचा प्रयत्न केला असता ती नंबरही डिलीट केला। यामुळे सुनील चिडला आणि त्याने राणीच्या कानशिलात लगावली। राणीनेही त्याच्या कानशिलात लगावली। सुनीलने तिला धक्का देऊन जमिनीवर पाडले आणि हाताने गळा आवळला। याच्यामध्ये दावत लॉन या ठिकाणी एक घटना घडलेली होती। यामध्ये मेयो हॉस्पिटल यावरून आम्हाला 15 तारीखला सकाळी माहिती मिळाली की एका महिलेला उपचारासाठी आणलेलं आहे आणि ती मयत झालेली आहे। त्यामध्ये आम्ही तात्काळ घटनास्थळी व्हिजिट दिली। सुरुवातीला संशयास्पद असं काही वाटत नव्हतं, परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या महिलेचा गळा दाबला असण्याची शक्यता आहे आणि काही वेळानंतर त्यांनी पोस्टमॉर्टम करून आम्हाला कन्फर्म सांगितलं की या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे। आमचा सर्वात पहिला संशय हा तिच्या नवऱ्यावर होता। तिचा नवरा जो आहे सुनील नारायण यदुवंशी यानं आम्हाला सुरुवातीला तपासामध्ये काही सहकार्य केलेलं नाही। तो असं सांगत होता की दुसरे कोणीतरी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी हे कृत्य केलेलं असावं। त्यामुळे आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की नवऱ्यानंच हे कृत्य केलं आहे की दुसऱ्या कोणी केलेलं आहे आणि काय कोणत्या उद्देशानं केलेलं आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी महिला होती महिला ही कुणासोबत तरी फोनवर चॅटिंग करायची किंवा बोलायची हे नवऱ्याला माहिती पडलं होतं। तिचा नवरा सुनील नारायण यदुवंशी वय 26 वर्ष याच्यासोबत तिचे एक 8 दिवसापूर्वी वाद झालेले होते आणि 14 तारीखला रात्री 2 वाजता तो जेव्हा घरी आला तर घरी आल्यानंतर ती महिला कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसली। त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिची गळा दाबून हत्या केलेली आहे।